हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर अगदी झटपट चिकनचा भात कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर चला यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी चिकन घेतलं आहे, बासमती तांदूळ घेतला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये इंद्रायणी तांदूळ किंवा मग आणखीन कोणतेही तांदूळ असेल तरीसुद्धा चालणार आहे. इथे टोमॅटो घेतला आहे, कांदा घेतला आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे, तेजपत्त्याची पाने घेतली आहेत 2, हिरवी मिरची घेतली आहे. मी इथे 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कोथिंबीर घेतली आहे, टोमॅटो घेतला आहे आणि ते मसाले घेतले आहेत. तर मसाल्यामध्ये मी बिर्याणी मसाला, बेडगी मिरची पावडर आणि हळद. आता फोडणी देऊन घेऊया. तर इथे गॅसवरती मी कुकर ठेवला आहे. यामध्ये आपल्याला 2 पळी तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला तेजपत्त्याची पाने घालायची आहेत. आता यामध्ये आपल्या ज्या हिरव्या मिरच्या आपण उभ्या कट करून घेतल्या आहेत त्या देखील यामध्ये घालायच्या आहेत. आता हिरवी मिरची आपल्याला 1-2 सेकंद परतून घ्यायची आहे. हिरवी मिरची परतली की यामध्ये लगेचच आपल्याला उभा कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे. भाताला कांदा थोडा जास्त वापरायचा, तरी इथे मी 3 मीडियम आकाराचे कांदे उभे कट करून घेतले ते यामध्ये घातले आहेत. आता कांदा देखील आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर पाहू शकता इथे मी 1 मिनिटभर हा कांदा परतून घेतला आहे. आता यामध्ये आपण जे अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे. आता अद्रक लसूणची पेस्टसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायची आहे. अद्रक लसूणची पेस्ट परतली की यामध्ये आपल्याला लगेचच टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो इथे मी बारीक कट केला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही उभा कट केला तरीसुद्धा चालणार आहे. आता कांदा टोमॅटो आपला छान असा परतून घ्यायचा आहे 1 मिनिटभर. आता इथे मी कांदा आणि टोमॅटो 1 मिनिटभर परतून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. आता हे मसालेसुद्धा छान असे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले मिक्स करून झाले की यामध्ये आपण जे चिकन घेतलं आहे ते यामध्ये घालायचं आहे. आता हे सर्व चिकन मी यामध्ये घालून घेणार आहे आणि हे सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर मसाल्यांसोबत परतून घ्यायचं आहे. चिकन असं मसाल्यांसोबत परतलं की त्याच्या आतमध्ये मसाले जातात, त्यांनी टेस्ट आणखीन छान लागते. तर इथे मी 1 मिनिटभर हे चिकन मसाल्यांसोबत परतून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला जे तांदूळ आपण घेतले होते ते मी धुवून घेतले आहेत स्वच्छ, ते देखील यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत. इथे मी बासमती तांदूळ वापरला आहे. बासमती तांदळाने भात मोकळा असा होतो. आता हे तांदूळ आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी झटपट होतो. तुम्ही घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही हा भात बनवू शकता. तर हे तांदूळसुद्धा मी इथे मिक्स करून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला तुमच्या अंदाजानुसार पाणी घालायचं आहे. तर इथे मी 2 ग्लास पाणी घालणार आहे. तुम्ही तांदूळ कितपत घेतले त्यानुसार तुम्ही पाणी घाला. पाणी घातल्यानंतर हे पुन्हा सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे.
मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं, नाहीतर मग भात एका ठिकाणी खारट लागतो. आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर कुकरचं झाकण लावून याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तरी ते मी 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहे. आता कुकरची स्टीम पूर्णपणे गेली आहे. आता आपण झाकण काढून पाहूया. तर पाहू शकता इथे भात अगदी मोकळा झाला आहे. आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा हा चिकनचा भात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.